नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या प्रत्येक कार्यालयामध्ये म्हणजे ते ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, तहसील कार्यालय असो, पंचायत समिती असो किंवा केंद्राकडून किंवा राज्य सरकारकडून जे CSC सेंटर आहेत त्या सर्व CSC सेंटरमध्ये फार्मर रजिस्ट्रेशन सुरू आहेत. आता हे फार्मर रजिस्ट्रेशन का करावं लागत आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विविध योजना असतील, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल किंवा एखादं सरकारचं शेती रिलेटेड किंवा शेतकऱ्यां रिलेटेड एखादं धोरण असेल तर ते शेतकऱ्यांना सहज पद्धतीने माहीत व्हावं, त्यांच्यापर्यंत शेतीमालाविषयक ज्या बाजारपेठा असतात त्या बाजारपेठांची माहिती उपलब्ध व्हावी, मार्गदर्शन त्यांना मिळावं, यासाठी ॲग्रिस्टिक या पोर्टलवरती शेतकऱ्यांच्या नोंदी सुरू आहेत. आणि या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येकाला एक वेगळा युनिक कार्ड किंवा युनिक ओळखपत्र, त्यालाच फार्मर ID असे म्हणतात किंवा शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असे सुद्धा म्हणतात. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस शेतकरी CSC सेंटर या ठिकाणी जातात आणि आपलं रजिस्ट्रेशन करतात त्यावेळेस त्यांचं हा फार्मर ID कशा पद्धतीने अप्रूव्ह होतो किंवा कधी अप्रूव्ह होणार आहे, त्यांना कार्ड येणार आहे का, सर्टिफिकेट येणार आहे का, मेसेज येणार आहेत का, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना तुम्ही जे रजिस्ट्रेशन करत आहात त्या रजिस्ट्रेशनचा जो फार्मर ID आहे हा कसा अप्रूव्ह होणार आहे किंवा कदाचित तो डिसअप्रूव्ह होऊ शकतो, असे कोणते शेतकरी आहेत की त्यांचा फार्मर ID जनरेट होणार नाही किंवा त्यांचा फार्मर ID रिजेक्ट होणार आहे, असे कोणते शेतकरी आहेत की त्यांचा फार्मर ID जनरेट होणार आहे, त्यांना कार्ड येणार आहे की एखादं कागदपत्र येणार आहेत किंवा फक्त त्यांना डिजिटल माध्यमातून त्यांचं एक ओळखपत्र म्हणून ID जनरेट होणार आहेत, याविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून CSC केंद्रामध्ये फार्मर IDचं रजिस्ट्रेशन सुरू आहेत. या फार्मर IDचं रजिस्ट्रेशन करत असताना शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील माहिती आणि आधार कार्डवरील माहिती त्या ठिकाणी ऑनलाईन फिल केली जाते. सुरुवातीला आधार कार्डची माहिती भरल्यानंतर त्याच्याशी त्या व्यक्तीच्या रिलेटेड जे सातबारा असेल किंवा गावामध्ये वेगवेगळे जर सातबारे असतील तर त्या सातबाऱ्यांचे डिटेल्स त्या ठिकाणी भरले जाते. परंतु मित्रांनो, तुमच्या आधार कार्डवरची माहिती आणि तुमच्या सातबाऱ्यावरची माहिती मॅच झाली पाहिजे. म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावरती एखादं नाव असेल तर तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती पाहिजे, आधार कार्डवरती जे नाव असतं तेच तुमच्या सातबाऱ्यावरती पाहिजे. हे जर तुमचं मॅच असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रोल तुमचा 100% दिसतोय. कदाचित काही शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरती माहिती वेगळी असेल आणि सातबाऱ्यांवरती वेगळी माहिती असेल तर अशा लोकांचं मॅच होत नाही किंवा स्क्रोल त्यांचं 100% दिसत नाही. आता सर्वात महत्त्वाचा विषय, ज्यावेळेस आपण आधार कार्डवरची माहिती भरली, सातबाऱ्यावरची माहिती भरली तर त्या ठिकाणी तुमचं नाव येतं. परंतु हे नाव जर थोडंसं चेंजेस जर त्याच्यामध्ये असतील आणि त्या ठिकाणी आपण जर एखाद्या CSC वाल्याने किंवा CSC ऑपरेटरने एडिट जर केलं तरी त्या ठिकाणी 100% तुमचा स्क्रोल येतो आणि फार्मर ID साठी जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे ऑनलाईनचा हा फॉर्म सबमिट होतोय. परंतु मित्रांनो, तुमच्या आधार कार्डवरची माहिती, तुमच्या सातबाऱ्यावरची माहिती जर वेगळी असेल तर तुमचा फॉर्म सहजासहजी अप्रूव्ह होणार नाही. जर समजा तुमच्या आधार कार्डवरची माहिती, तुमच्या सातबाऱ्यावरची माहिती जर एकच असेल तर तुमचं त्या ठिकाणी स्क्रोल 100% दिसतं आणि तो फॉर्म सबमिट झाल्यानंतर डायरेक्ट ॲटोमॅटिक तुमचं फार्मर ID जनरेट होतं, ॲक्सेप्ट होतं. परंतु मित्रांनो, जर समजा तुमच्या सातबाऱ्यावरची माहिती, आधार कार्डवरची माहिती वेगळी असताना सुद्धा फॉर्म सबमिट करून घेतला गेला असेल, अशा वेळेस तुमचा हा जो स्कोर असतो हा स्कोर जर 80पेक्षा कमी जर असेल तर तो तलाठी आणि तहसील कार्यालय यांच्या डॅशबोर्डवरती जातो. आणि हे तलाठी कार्यालयातील जे अधिकारी असतात किंवा तहसील कार्यालयामध्ये जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांना ॲक्सेस दिलेला आहे की तो फॉर्म अप्रूव्ह करायचा किंवा नाही करायचा. जर समजा तुमचा स्क्रोल 100% होत असेल तो फार्मर ID ऑटोमॅटिक जनरेट होतो. जर समजा तुमच्या नावामध्ये जर काही बदल असेल तर त्या ठिकाणी तुमचा स्क्रोल कमी येतो आणि स्कोर जर कमी आला तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा फार्मर ID जनरेट होताना दिसणार नाही. तर हा जो स्कोर आहे हा 80पेक्षा जास्त पाहिजे. 80पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला तिथे अडचण येऊ शकते. म्हणून मित्रांनो, फार्मर ID तयार करताना अगोदरच तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि सातबाऱ्यांवरती नाव जे आहे ते व्यवस्थित पाहिजे, दोन्ही नावं सेम पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डवरच्या पाठीमागे जे ॲड्रेस आहे हा ॲड्रेससुद्धा तुमचा पूर्ण पाहिजे. मुक्काम म्हणजे राहण्याचं ठिकाण, पोस्ट, तालुका, जिल्हा, ठाणे, पिनकोड, या सगळ्या गोष्टी तुमच्या जर प्रॉपर असतील तर तुम्हाला
फार्मर आय डी लगेचच जनरेट होतो, अन्यथा फार्मर आय डी जनरेट होत नाही। अशा पद्धतीने मित्रांनो CSC सेंटर या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन जरी सक्सेसफुल झालं तरी पण फार्मर आय डी कधी येणार असा जो प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेले आहे। त्याचबरोबर हा फार्मर आय डी तुम्हाला पोस्टाने सुद्धा येणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला फार्मर आय डीची ऑनलाईन PDF सुद्धा येणार आहे, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून त्याचं स्मार्ट कार्ड बनवून वापरू शकता, किंवा तुमचं जे डिजी लॉकर आहे त्या डिजी लॉकरमध्ये सुद्धा हे फार्मर आय डी तुम्हाला मिळणार आहे। अशा पद्धतीने फार्मर आय डी कसा असणार आहे, कार्डच्या स्वरूपात असणार आहे की PDF स्वरूपात कार्ड सुद्धा असणार आहे, PDF सुद्धा असणार आहे, डिजी लॉकरमध्ये सुद्धा असणार आहे, आणि हे फार्मर आय डी कशा पद्धतीने जनरेट होतात याविषयी A to Z माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।